हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर जाऊया आता आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे मटर पनीर पराठा. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण. ते पनीर घेतलेलं आहे मी कुस्करून. त्याच्यानंतर मटर घेतलेलं आहे 1 वाटी, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर हिंग, हळद, मीठ आणि थोडीशी आमचूर पावडर घेतलेली आहे. आता आपण जे मटर आहेत ते कच्चेच घेतलेले आहेत. तर ते आपल्याला मिक्सरमध्ये जराशे बारीक करून घ्यायचे आहेत, क्रश करून घ्यायचे आहेत. एकदम त्याची पेस्ट बनवायची नाही आहे, थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते पराठ्यामध्ये व्यवस्थित आपल्याला लाटताना काही प्रॉब्लेम होणार नाही. तर इथे बघा अशा प्रकारे मी कुस्करून मिक्सरमध्ये जराशे फिरवून घेतलेले आहेत. आणि मटर कच्चे आहेत आपले, तर त्याच्यामुळे आपण ही जराशी भाजी त्याची तयार करून घेऊया. तर 1 मोठा चमचा तेल मी कढईमध्ये घातलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे. तर जिरं आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा. मग कांदा पण चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तर तुम्ही इथे हिरवी मिरची पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर. आता मी कांदा परतवून घेतला आहे आणि त्याच्यामध्येच आलं लसूणची पेस्ट आहे ती पण ॲड केलेली आहे. ती पण आपल्याला जराशी परतवून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे मटर बारीक करून घेतलेले आहेत तर ते मी घातलेत आणि ते चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्याचा कच्चा जो वास आहे तो जाईपर्यंत, म्हणजे पराठा आपला खूप छान टेस्टी लागतो. तर आपल्याला मटर हे चांगले परतवून घ्यायचे आहेत. आणि मटर बघा आता ड्राय झालेले आहेत. बराच वेळ 5-10 मिनटं मी चांगले परतवून घेतलेत. आणि त्याच्यामध्ये आता जे मसाले आहेत ते घालायचे. आणि चवीनुसार मीठ जे ठेवलेलं आहे आपण तर ते पण घालायचे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे परत 5 मिनटासाठी. आणि आता 5 मिनटं झाल्यानंतर बघा किती ड्राय झालेलं आहे. आणि आता आपण जे पनीर बारीक करून ठेवलेलं आहे तर ते आपण याच्यामध्ये ॲड करूया. पनीर घालून आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे. तर पनीर आणि कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेते व्यवस्थित. सगळे पदार्थ छान मिक्स होतील असे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर मग आपण त्याचे पराठे बनवायला घेऊया. तर अगोदर मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तरी बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी थोडा वेळ ते थंड करून घेणार आहे. तर आता आपण इथे पराठे बनवायला घेऊया. तर पीठ पण मी मळून घेतलेलं आहे आणि आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पराठे बनवायला घेऊया. तर 1 गोळा मी घेतलेला आहे. अगोदर त्याचे व्यवस्थित गोळे तयार करून घेते. त्याच्यानंतर 1 गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची छोटीशी अशी पारी बनवून घ्यायची आहे. हे तुम्ही लाटून पण घेऊ शकता किंवा हाताने अशा प्रकारे बनवले तरी चालेल. आणि मिश्रण चांगलं ड्राय झालेलं आहे. पनीर आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे, नाहीतर मग ते लाटताना मध्ये मध्ये तसंच राहतं किंवा बाहेर येतं. तर आता आपण जे मिश्रण तयार केलं आहे तर ते मी चमच्याने घेऊन या पारीमध्ये भरून घेते. आणि व्यवस्थित आपल्याला पारी भरून घ्यायची आणि गोळा व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे, मिश्रण बाहेर न येण्यासारखं. आणि छान ड्राय मिश्रण झालेलं आहे, जास्त चिकट किंवा पातळ असं नाही आहे. तर मी व्यवस्थित मिश्रण भरून छान असं त्याचा गोळा तयार करून घेते. अशाच प्रकारे आपल्याला सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण पराठा लाटून घ्यायचा आहे. तर आता मी पराठा लाटायला घेतला आहे. दोन्ही साईडने त्याला पीठ लावून घेतलं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघा मिश्रण कुठूनही बाहेर येत नाही आहे. जिथे आपलं फक्त पनीरचा जर मोठा एखादा तुकडा असेल तर तो वर आलेला दिसतोय, बाकी पराठा छान लाटला जातोय. आणि अशा प्रकारे छान असा पराठा व्यवस्थित जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला लाटून घ्यायचा आहे.
इकडे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. आता तवा पण गरम झालेला आहे तर आपण भाजून घेऊया. छान असा तवा गरम झाला आहे तर त्याच्यावर मी पराठा घातलेला आहे आणि तुम्ही वाटल्यास कडेने इथे तूप सोडू शकता. तर मी अगोदर एका साईडने चांगला व्यवस्थित फ्राय करून घेते. बघा एका साईडने फ्राय होत आला आहे, मी परतून घेते अगोदर, त्याच्यानंतर मी वरून तूप लावणार आहे. दोन्ही साईडने चांगला शेकून घेतल्यानंतर हा तुम्हाला वर फुगलेला दिसत नसेल पण छान सगळीकडून सुटलेला आहे. मधून फक्त पनीर बाहेर आलं आहे, तिथून हवा जाते त्याच्यामुळे तो फुगलेला दिसत नाही आहे, पण छान झालेला आहे. तर दोन्ही साईडने आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि आता वरून तूप लावूया म्हणजे छान आपला पराठा तयार होईल. मी थोडंसं इथे कडेने तूप सोडते आता आणि त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडने पण तूप लावून घ्यायचं आहे. आणि आता ह्या साईडने पण तूप लावून घेऊया म्हणजे छान आपला पराठ्याचा कलर चेंज होईल आणि सुंदर असा भाजला जाईल. तर मी तूप लावून घेतलेलं आहे दोन्ही साईडने आणि आता आपण परतून घेऊया परत एकदा. बघा किती छान पराठा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत. खूप छान टेस्टी लागतात हे पराठे पनीरचे. मटर पनीर पराठा खूप छान लागतो. तर आता आपण अशाच प्रकारे सगळे पराठे बनवून घेऊया. एक पराठा तुम्हाला मी उघडून दाखवते. बघा फुगलेला दिसत नव्हता तरी कसं सुटलेला आहे आणि मिश्रण सगळीकडे व्यवस्थित छान असं लागलेलं आहे आणि खूप टेस्टी पराठा झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतो आणि व्यवस्थित होतो. कुठूनही मिश्रण बाहेर नाही येत त्याच्यामुळे लाटताना पण काही प्रॉब्लेम नाही होत आणि छान असा पराठा तयार होतो. तर खूप सुंदर असे पराठे झालेले आहेत मटर पनीर पराठे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.